चला तर मंडळी, आज बनवूया आपण एक असा नाश्ता जो याआधी तुम्ही कधीही बनवला नसेल. टेस्टी तर आहेच, शिवाय हेल्दी आहे आणि असं तुम्ही ना टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर त्याकरता मी घेतले मूग आणि मटकी, हे दोन्हीही रात्रभर मी भिजत घातले. भिजल्यानंतर त्याला 2-3दा स्वच्छ धुवून घ्यायचं. तेल गरम करायचं आणि त्यात घालायचं राई आणि जिरा. राई जिरा तडतडला की त्यात घालायचं आलं लसूण, कुटलेला आलं लसूण पेस्ट असेल ती वापरली तरी चालेल. कांदा, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. थोडंसं परतून घ्यायचं, खूप नाही. कांद्याला खूप डार्क कलर येऊ द्यायचा नाही. थोडीशी हळद घालायची, परत एकदा मिक्स करायचं. नंतर यात आपण घालायचे टोमॅटो. तर टोमॅटोसुद्धा आपल्याला खूप शिजवायचे नाही, कारण आपल्याला भाजी करायची नाही आहे. नंतर आपण यात घालायची ही भिजवलेली मूग आणि मटकी पूर्ण. गॅस अगदी कमी करायचा. मीठ घालायचं चवीनुसार, गरजेनुसार आणि एकदा हे मिक्स करायचं. गॅस मात्र कमी ठेवायची, झाकून ठेवायचं आणि 2 ते 3 मिनटं आपण हे शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढायचं, पाणी घालायचं थोडंसं. परत एकदा झाकण लावून शिजवून घ्यायचं. थोडासा गरम मसाला घालायचा, मिक्स करायचं. परत ही कमी गॅसवर 10 मिनिटे शिजवून घ्यायची आणि खूप शिजवायची नाही, कारण आपण हे सकाळच्या नाश्त्याकरता बनवतो आहे. तर इथे हे अगदी व्यवस्थित मूग आणि मटकी आपली शिजलेली आहे. गॅस बंद करायचं, पातेलं खाली उतरवायचं. त्यात घालायचा बारीक कांदा कापलेला, जितका बारीक कापता येईल तितका कापायचा. टोमॅटो घालायचं, कोथिंबीर घालायची, अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. तुमच्याकडे जर फरसाण असेल तर तुम्ही फरसाण घातलं तरीही चालेल. खूप मस्त टेस्ट येतं याने आणि इथे असा टेस्टी आणि हेल्दी आपला हा नाश्ता तयार आहे. एकदा नक्की करून बघा. शिवाय असं बनवून ना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता. चपातीसोबत ते खाऊ शकता. पण असं हे नाश्त्याला ना मस्त लागतं. वरनं मस्त कांदा, टोमॅटो घालायचा, लिंबू पिळायचं आणि नाश्त्याला खायचं.